ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये, मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये, लगेचच मैत्री, लगेचच प्रेम, आणि प्रेम झालं की लगेचच लॉजवर. नंतर मात्र जेव्हा या दोघा जणांचं बिनसतं, यांचं प्रेम प्रकरण तुटतं, गुन्हा दाखल करत आहेत, तक्रार दाखल करत आहेत, आणि त्यांना जेलची हवा खावा लावत आहेत. तो जेवढं कमवतो तेवढं सांगतो का, खरं बोलतो का, खोटं बोलतो का, त्याचे काय अजून लफडे चालू आहेत का? नमस्कार, गावरान गुरुमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या कसं आहे माहिती आहे का, सोशल मीडियाचं जग आहे. प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे, याच मोबाईलमध्ये सोशल मीडिया आहे. मग याच सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक तरुणांची तरुणीसोबत, तरुणींची तरुणांसोबत, महिलांची पुरुषासोबत, पुरुषांची महिलांसोबत, आणि तरुणांची महिलांसोबत, महिलांची पुरुषांसोबत अशा पद्धतीनं ओळख होत आहे. ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये, मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये, आणि आजकाल एकदा का प्रेम झालं की लगेच भेटणं गाठणं सुरू होतं, आणि झालेलं प्रेम थेट लॉजवर जातं. पण मात्र हे सगळं नवीन नवीन झालेलं प्रेम आहे, आणि ते लगेचच लॉजवर जातात. त्याच्यामधून काहीतरी धक्कादायक गोष्टी सुद्धा राज्यामध्ये आणि देशामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात घडत आहेत. मग नेमकं सध्या काय घडतंय, कशा पद्धतीनं घडतंय, या सगळ्या गोष्टींपासून कशा पद्धतीनं वाचलं पाहिजे, हेच आपलं सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या, कारण की नवीन नवीन सुरुवात आहे तुमच्यासाठी. आपण खास तुमच्यासाठी विशेष असे व्हिडिओ घेऊन येत आहोत, आणि त्याच्यामधून नक्कीच काहीतरी चांगलं सांगण्याचं काम करत आहोत. आता सध्या कसं आहे माहिती आहे का, सोशल मीडियाचं जग आहे, आणि सोशल मीडियाचं जग असल्यामुळं प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे. आता मोबाईलचा वापर जेवढ्या चांगल्या पद्धतीनं करता येतो, त्याचे तेवढेच वाईट परिणाम सुद्धा आहेत. ज्यांना चांगला वापर करायचा आहे तो कशा पद्धतीनं करायचा हे आपण आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगू. पण मात्र जे आता सध्या मोबाईलचा दुरुपयोग करतायत, सोशल मीडियाचा वापर करतायत, आणि फक्त वेळ घालवतायत, टाइमपास करतायत, सोशल मीडियावर आपल्याला एखादा व्यक्ती पटला पाहिजे, आपण त्याच्यासोबत प्रेम केलं पाहिजे, वेळ घालवला पाहिजे, अशा लोकांसाठी आजचा हा व्हिडिओ आहे. कारण की त्यांच्यासोबत मोठी फसवणूक होते, आणि त्यांचं मोठं आर्थिक आणि सामाजिक नुकसान देखील होतं. कसं आहे, सोशल मीडियावर सुरुवातीला तरुणाची तरुणीसोबत किंवा तरुणीची तरुणासोबत, म्हणजे महिला पुरुष सगळ्याच वयोगटातल्या लोकांची एकमेकांसोबत ओळख होत आहे, आणि ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये, आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये. म्हणजे पहिले कसं होतं, एखादी व्यक्ती आपल्याला आवडली तर तिला प्रपोज करायला, मी तुझ्यावर प्रेम करतो ही गोष्ट सांगायला कित्येक महिने निघून जात होते, आणि कित्येक महिने निघून गेल्यानंतर मग ते व्यक्ती आपल्याला खरंच रिस्पॉन्स देतो का, हो म्हणतो का, नाही म्हणतो का, या गोष्टीसाठी बराच वेळ वाट बघावं लागत होती. पण मात्र आता सोशल मीडिया आणि मोबाईल असल्यामुळं इकून हाय पाठवलं की तिकून हॅलो येतो, जेवण केलं का हो म्हणतं, अशा पद्धतीचं बोलणं चालणं एकदा फास्ट पद्धतीचं झाल्यामुळं लगेचच मैत्री, लगेचच प्रेम, आणि प्रेम झालं की लगेचच लॉजवर. मग लॉजवर जेव्हा तरुण तरुणी जातात, सुरुवातीला सगळं काही दोघं जणांच्या मर्जीनं करतात. नंतर मात्र जेव्हा या दोघा जणांचं बिनसतं, यांचं प्रेम प्रकरण तुटतं, किंवा त्याला ब्रेकअप झाला असं सुद्धा म्हणतात. जेव्हा यांचं ब्रेकअप होतं तेव्हा त्या तरुणी थेट त्या पोरावर गुन्हा दाखल करत आहेत, तक्रार दाखल करत आहेत, आणि त्यांना जेलची हवा खावा लावत आहेत. आणि तक्रारीमध्ये काय सांगतात, यानं लग्नाचं आश्वासन दिलं होतं, लग्नाचं आश्वासन देऊन लॉजवर नेलं होतं, आणि त्या ठिकाणी माझ्यासोबत नको ते कृत्य केलं होतं. आता महिलांची बाजू सक्षम असल्यामुळं त्या ठिकाणी तरुणावर गुन्हा दाखल होतो, अनेक दिवस त्याला जेलमध्ये राहावं लागतं, या सगळ्या गोष्टींचा तपास चालूच राहतो. त्यामुळं तरुणांनी आणि मुलींनी दोन्ही लोकांनी यामध्ये सावध राहायला पाहिजे, सतर्क राहिलं पाहिजे. जर एखादा व्यक्ती तुम्हाला लग्नाचं आश्वासन देतोय, आमिष देतोय, तर अगोदर लग्न कर, मग पुढच्या गोष्टी नंतर बघू, असं थेट जर तरुणींनी, महिलांनी पुरुषांना सांगितलं तर ते लग्न तुमच्यासोबत खरंच करणार आहेत का, का उगा आश्वासन देतात, हे त्या ठिकाणी समजेल. पण मात्र कुठंतरी मुलं सुद्धा मुलींना घोलून घोलून, खरंच त्यांचं 18 वर्ष वय पूर्ण आहे का, त्यांना सगळ्या काही गोष्टी समजतात का, तो जेवढं कमवतो तेवढं सांगतो का, खरं बोलतो का, खोटं बोलतो का, त्याचे काय अजून लफडे चालू आहेत का, या सगळ्या गोष्टी सुद्धा पुरुषांनी, तरुणांनी महिलांना थेट सांगितल्या पाहिजे, जेणेकरून ते सुद्धा या संपूर्ण जाळ्यामध्ये अटकणार नाहीत किंवा फसणार नाहीत. त्यामुळं जर पोरापोरींनी दोघांनी सुद्धा योग्य ती काळजी घेतली, एकमेकांना समजून घेतलं, आणि जर त्यांना लॉजवर जायचंच आहे
तर त्यांनी लग्नाच्या नंतर गेलं पाहिजे, जेणेकरून कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही, असं एकंदरीत आपल्या ठिकाणी वाटतं. पण मात्र लोकांना किती सांगितलं, काही सांगितलं, त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही. त्यांना जे करायचं आहे तेच करतात आणि ज्या घटना घडायच्यात त्याच घडवतात. त्याच्यामुळं सध्या समाजामध्ये आणि देशामध्ये ज्या पद्धतीनं घटना लॉजवर गेल्यानंतर घडतायत, त्या नेमक्या याच कारणामुळे घडतायत का याला अजून काही कारण आहेत, ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.